तुम्ही पण काही जमलं तर झाडं बिडं लावा. खतरनाक काही गर्दी आहे व्हेरिफिकेशनला. एवढी इतना मोटा चमड़ी का देखो गाइस, और उनके दोस्त लोग गाइस आज नाइट कर रहे हैं पर मैं. हॅलो गाइज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द माय न्यू व्लॉग. तर गाइज आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि मी आता झालोय फटाफट 15 मिनिटात रेडी झालोय. कारण आज काही उठलोय 8 वाजता आणि लगेच निघतोय 8:15ला. तर चला जाऊया लगेच, आज पण आपला काही कामाला जायचंय. तर निघतो फटाफट, टाइम नको व्हायला. आणि हे बघा माझे पप्पाची BMW काय दिसते गाईज. पप्पा याच्यात येतील सायकलने. आणि गाईज मी जातो आता फटाफट, बसला लाईन लावतो. जाऊ देतो आपण ठाण्याला मस्तपैकी थंडीत. आज तर थंडी कमी वाटते म्हणून काय घातलं नाही, पण तरी स्वेटर घातलाय बघा. मध्ये बघा थंडी आहे काय, स्वेटर भिजला घालल्याशिवाय जाऊच नका कुठं. थंडीचा बेकार लागतेल थंडी ट्रेन मध्ये. घरात तर माझ्या डबल लागते कारण कौल्याचं घर आहे, कौल्याच्या घरात थंडी डबल लागते. आणि आपल्या ट्रेन मध्ये तर डबल लागते, रस्त्यात नाही लागणार तुम्हाला एवढी. तर चला आता जातो मस्तपैकी फटाफट, टाइम नको व्हायला. पप्पा अजून निघाले नाही, मी जातो आता बस स्टँडला. चला गायचं, बघा गायचं आता पोहोचलोय आपण ठाणे स्टेशनला. हे बघा बाबासाहेब आंबेडकर दिसले. आता 5च मिनिटं राहिलेत आपल्या ट्रेनला. चला जातो आता फटाफट, झाड झूड फटाफट. गर्दी बघा गायची स्टेशनला. काय इनिशियल डब्बा आहे ना, पहिला डब्बा. त्याला गर्दी असते पण पुढं काहीच गर्दी नाही, खाली असते अक्षय. काल खाली भेटलेली ट्रेन. चला बघू आज भेटते का नाही खाली. तर मग भयंकर गर्दी वाटते. आपलं नशीब चांगलं असेल तर पुढे नसेल गर्दी. आपली ट्रेन पण लागले 8:47 CSMT. आता बघा आपण पोचले मस्त कांजूर मार्गला. जसं मी तुम्हाला बोललो ट्रेन मध्ये गर्दी नसणार आहे. तर नव्हतीच आज. आज तर बसून आलो मस्तपैकी आरामात. तर 3 दिवस तर उभं येत होतो पण आता बसून आलो. तर आता इथं बसलोय 10-15 मिनिटात पप्पा लोकांचे मित्र येतील, मग निघू आपण. चला तोपर्यंत खातो मस्तपैकी नॅचरल ऊन आहे बघा, ऊन होतो इथं मस्तपैकी, थंडी जाईल आपली. अशा पूर्ण कांजूरमार्ग स्टेशनला असे झाडं लावल्यात गाईज. हाय गाईज, पूर्ण नॅचरल ठेवलंय, चांगली गोष्ट आहे. तुम्ही पण गाईज जमलं तर झाडं बिडं लावा. कारण गाईज झाडं लावणं खूप आवश्यक आहे आजकाल. जशी दिल्लीची हालत झाली आजकाल, लय पॉल्युशन झाले. आपला मुंबई वाचवायची असेल तर आपल्या पण अशीच झाडं लावायला लागतील जास्तीत जास्त. तर गाईज करा तुम्ही पण, लावा झाडं आपल्या साईडनं, मदत करा थोडी निसर्गाला वाचवण्यासाठी. तर जसा यांनी मस्तपैकी इनिशिएटिव्ह घेतला गाईज, असं पूर्ण प्लॅटफॉर्मला आहे झाडं लागल्यात. असं तुम्ही पण घ्या बघा, तुम्ही तिथपर्यंत पूर्ण अख्खे लागले तर तुम्ही पण घ्या गाईज अशी इनिशिएटिव्ह. तुम्ही आठवड्यातनं एक तरी झाड लावलं तरी लय चांगलं होईल. कारण झाडं लावणं चांगलीच गोष्ट आहे आणि निसर्गाचा बॅलन्स मेंटेन राहतो, पोल्युशन होत नाही. चला जाऊ आता, निघतो आता आम्ही इथून स्टेशनवरनं. जाऊ आता इथून आपण. इथं आलोय आणि इथं फायनली पप्पा लोक बसले बघा. नागोरी टम टम चहा वाल्याकडे नाव भारी आहे टम. पप्पा लोक पितायत चहा, आपली चाय नाही पियत. त्यामुळं काय आपण बसलोय बाहेर गप्पापणे. पप्पा आतमध्ये बसले चाय घेत आहेत. चाय पिल्यावर जाऊ आपण गेट गेट 5ला तिथं जाऊ, रस्ता क्रॉस करू. काय जसं तुम्हाला सांगितलं मी, त्या गेटला आता जायचंय आपल्याला. मी काही तसा त्या गेटला पोहोचलो, कळतं की तिथलं आज व्हेरिफिकेशनच नाही. तर आज मेन गेटला व्हेरिफिकेशन आहे. आणि 3 दिवस इथं होतं असे बोललेले सेट हे लोक बिल्डर, पण आज नाही बोलला इथं एंट्री. आज तिथं आता परत इथून तिथं जायला काही कमी अर्धा किलोमीटरचं अंतर आहे. त्याला काय चाललोय आम्ही, तर बघा चालत चालत सर्वजण, काय उपाय नाही आपल्याकडे. चला जातो आता फटाफट, एंट्री करायची. कालच सांगितलं असतं ना उगीच तिथं तिथं बस थांबवली असते मस्त वेगळी. तिथं बस थांबते त्या गेट समोर, उगीच या गेट समोर आम्ही बस थांबवली. थोडं आता काय बोलू नाही शकत, तुला जावंच लागणार आहे. जाऊ आता, चला फटाफट करू व्हेरिफिकेशन. आज आपल्याला बघायला भेटेल 12 सीटर 12 चाकांची गाडी बदल आपल्याला. देखो भाई गर्दी बघा व्हेरिफिकेशन.
खतरनाक काही गर्दी आहे व्हेरिफिकेशनला. एवढी गर्दी कधीच नसते, पण आज काय वेगळी आहे, कसली एवढी गर्दी आहे. फुल दिसते मला गर्दी, खतरनाक गर्दी आहे. हे आम्ही आलो इथं, बघू आता एवढ्या गर्दीचं आपला व्हेरिफिकेशन कधी होतो. भयंकर गर्दी आहे बघा या. चला मग आता बघतो, फटाफट लाईन लावतो, झाल्यावर भेटू मग आपण व्हेरिफिकेशन. बघा आता 12 सीटरने आलो, त्याचा मागचा तुटलाय, तो बिचारा सुधरवतोय. बिचारा आता ग्राहकचा वेळ आणि ते तुटलंय फायनली. वाईट झालं त्याच्यासोबत. ते पाय ठेवायचं असं मागे 3 सीट बसतात त्यांच्यासाठी होतं ते, पण ते आता बिचाराचं खराब झालंय. तरी तो सीट घेऊन आला इथपर्यंत. असं कामाच्या वेळी असा झाल्यावर काही वाईट वाटतं. तर त्याचा सकाळचा वेळ, सकाळी रिक्षावाल्यांची मस्त गर्दी असते, मस्त पैसे कमवतात रिक्षावाले सकाळ सकाळी कामाला जायचं येणाऱ्यांची. आता त्या बिचारी आता हे झाले, बिघडले, तर त्याला वेल्डिंग करायला लागेल वाटतं. आता आम्ही त्यांनीच आलो, तर चला आता जाऊ फटाफट आपल्या डेस्टिनेशन कडं. चढतो मी फ्लायओव्हर ब्रिज. पप्पा चालल्यात पुढं यांचे मित्र. अभी जाके हुआ है मेरा रिसेस टाइम. स्कूल में रिसेस टाइम बोलते हैं या लंच टाइम बोलते हैं, अलग अलग जगह पे अलग अलग कहानियाँ रहती है. तो हुआ, खाना खाया मस्त पैकी, मम्मी के हाथ का सब्जी. मम्मी ने गाइस आज मेथी दी थी, मेथी मस्त लागली. अच्छा बनाती है गाइस मेरी मम्मी का खाना. जब मम्मी गाँव जाती है ना, तब याद आता है कि मम्मी का हाथ का खाना जब अपने को बनाना पड़ता है खुद, और अभी मम्मी बनाती है तो अच्छा लगता है. और अपने हाथ का तो क्या ही स्वाद है गाइस. मास्टर शेफ का दूसरा नाम है गाइस शुभम. मेरे हाथ का खाना बहुत गाइस बहुत अच्छा लगता है. आपने देखा होगा मेरे पुराने व्लॉग में मैं कैसा बनाता था, मम्मी जाती थी तब गाँव. तो गाइस तो अभी का सीन है, खाना खा के आ चुका हूँ ऊपर, दिखाने कि आज हम क्या काम कर रहे हैं. देखो गाइस, हमने वो ये ठोका था उस दिन पप्पा लोगों ने, तो हुआ. और फिर ये कल पूरा ये लोहे का काम है ना, वो किए लोगों ने. जो दूसरे लोग थे, ये पप्पा का नहीं है, वो दूसरे लोग लोहा वाले रहते उनका है. तो अभी गाइस आज का काम है अपना कि ये बाजू में दिख रहा है, इधर कुछ नहीं है. देखो इधर, इधर अब लगेगी प्लाई, इतनी यहाँ तक की लगेगी, सब यहाँ तक की. तो ऐसे चारों बाजू लगाना है फिर. और गाइस ये चारों बाजू लगाने के लिए देखो वो दिख रहा है ना, उधर का पूरा चारों बाजू को खोले पहले सवेरे से आके. और वो अभी सब ऐसा माल नीचे रखा है. देखो ये देखो, ऐसे है अलग अलग साइज के, पूरे ऐसे चारों बाजू लगेंगे आज. तो वही काम चल रहा है आज. तो वजन वाला है, मेरा तो हल्का काम है, मैं तो खिल्ले इधर से उधर कर रहा हूँ बस. तो ये इधर लगाएंगे अभी खाना खाने के बाद. पप्पा लोग अभी सोए, उसके बाद करेंगे ये काम. अभी मैं तो नीचे ही रहूंगा. तो गाइस देख कितना खतरनाक है. देखो ये लोहा, देखो कितना मोटा चमड़ी का लोहा है. देखो गाइस, हिलेगा भी नाही, इतना मजबूत. तर एवढं आता झालंय काम. आज आपल्याला एवढंच करायचं आहे चार बाजूचं. तर करू आता काय, मी माझं काम तिकडं करतोय बघा. तिकडं तिकडे ते लाकडं पडल्यात ना, तिकडं मस्तपैकी खिले आरपार करतोय, सरळ करून देतोय पप्पा लोकांना खिले. आणि मग पप्पा लोक त्या लावतील आता मस्तपैकी. म्हटलं खतरनाक काम आहे, डोकावाला काम आहे. काय आपल्याला कळत नाही, त्यांनाच कळतं ते काम. आपल्याला फक्त पप्पा सांगतात हे करा ते करा, ते करतो. थोडे दिवस करायचं आहे, त्यानंतर नाही. मग आता आजचा दिवस करू आपण. आणि कपड्यातनं पण काही 3 दिवस झाले एकच कपडा घालतोय कामासाठी, घामा बिमाचा. उद्या वाटतं आपण चेंज करू. उद्या धुवायला जाईल हा कपडा 100%. कारण काही दिवसात ना एक जोडी कपडा घालणारा 3 दिवसात एक जोडी कपडा घालतो. तर विचार करा, असं एक काम आहे आणि कामात असंच असतं, म्हणून घालावं लागलं. तर चला आता जातो, थोडा वेळ रेस्ट करतो. अजून अर्धा तास आहे आपल्याकडं. मस्तपैकी इथं चारी बाजूने हवा हवा चालले, मस्तपैकी हवाचा घेतो आस्वाद, मारतो एक झपटी. तो मग फटक्यान 5 मिनिटात 10-5-10 मिनिटात झोपतो. आता काय 5-10 मिनिटात राहिलेत. जेवण मोबाईल बघितला, आता ब्लॉग शूट करतोय, तर जास्त टाइम नाही. काय बघा ही क्रेन आहे, आणि एकदम खालतून, म्हणजे 5 माळ्याची बिल्डिंग आहे, तर एकदम खालतून हे असे लोखंड आहेत ना, हे येतात.
हे लोखंड आहेत ना, हे क्रेननी येतात. हे लटकवायचं आहे ना हुक, हे बघा हा हुक आहे. या हुकला लटकून येतात ते सर्व. चला, ते काल येत होता, आज नाही त्यांचा काम. आज काल ते करत होते ना तिकडं करत होते काम. आज झालं त्यांचं काम. आता पप्पा लोक बांधतील, मग त्यानंतर याच्यात सिमेंट टाकतील, मग ते तसं होईल. हे बघा ते कसं बांधलंय तसं, किंवा मी असं उभं राहिलोय बघा, ते असं होईल पूर्ण. तर चला, आता जातो, थोडा वेळ रेस्ट करतो, पटक्यान झोपतो 5-10 मिनिटं, उठून मग लागतो गाईज फटाफट ठोक करतो हातोड्याने. चला गाईज, भेटू आपण आता थोड्या वेळाने, किंवा घरी जाताना बघू आता कधी भेटतो आपण. फाइनली गाइस, तुम्हारे भाई ने कर लिया है चेकआउट. अभी जा रहा हूँ गाइस मैं ब्रिज से चलते चलते, और ये देखो अपना बिल्डिंग जिधर कंस्ट्रक्शन चल रहा है, और पप्पा काम कर रहे हैं ऊपर, और मैं आज जल्दी निकल चुका हूँ. पप्पा और उनके दोस्त लोग गाइस आज नाइट कर रहे हैं, पर मैं नहीं रुका नाइट, क्योंकि अपने को आज बाहर जाने का है, तो इसलिए अपने को निकलना जरूरी था 6 बजे. तो भाई 6 बजे निकले तो कम से कम 7-8 बजे तो पहुंचे जाएंगे घर. तो चलो अभी जाते हैं फटाफट. और गाइज अभी यहाँ से मैं अकेला जाने वाला हूँ पहली बार. वैसे तो पता है सब कुछ, क्योंकि 3 दिन हो चुका है आ रहा हूँ, तो ऑब्वियसली पता है कैसा जाने का, क्या करने का. पर भी गाइज मुझे थोड़ा रास्ते का थोड़ा झोलमाल लगता है, क्योंकि मुझे समझ नहीं आता रास्ते. देखते हैं अभी कैसा भटक बिटक जाएंगे. अभी गाइज अभी भी आ रहा था ना, तो ये रास्ते से 2 रास्ता पड़ता है, तो दूसरे रास्ते की तरफ से चला गया. फिर आधे रास्ते में समझ आ गया कि वो गलत रास्ता है, फिर वापस अपने रास्ते से आया ये वाले. और अभी अपने गाड़ी पकड़ते 1 साइड 12 व्हीलर, 12 सीटर है गाइस, 12 व्हीलर नहीं है, 12 सीटर है ये. तो चलो पकडते फटाफट, रोड नीचे लगी है आता स्टेशनला. आणि गाइस इथं आपल्याला यायला 2 मिनिटं लेट झाला, 2 मिनिटं. त्या 2 मिनिटामुळे आता आपल्याला 10-15 मिनिटं थांबायला लागेल, कारण गाइस ती ट्रेन होती ती डोंबिवली होती, ती कळवा थांबली असते. पण आता ज्या ट्रेन लागली ती ठाणे आहे, आणि ठाण्याला नंतर स्टॉप कळवा. ठाणे आपण पकडू नाही शकत, मग त्यानंतर ती परत एक कोणती लागते, एसी ट्रेन येते. गाइस आता काय करणार, 2 मिनिटं लवकर आलो तर आपल्या ट्रेन भेटली असते. चला, भेटायची नसेल नाहीच भेटत गाइस, आपण काय करू नाही शकत. आणि गाइस आता शूट खेळता, आणि गाइस शूट चालू होती, पण मी रेकॉर्डिंग ऑनच नव्हती गेली. तेव्हा गाइस फुटबॉल टीम झाले, रेकॉर्डिंग ऑन नव्हती गेली, त्यामुळे झालं ना. आता परत कर. तेव्हा गाइस फुटबॉल टीम झाले वाटतं कुठेतरी फुल डिसिप्लिननी, पूर्ण टीम आहे फुटबॉलची. बघा गाइस केवढी गँग आहे बघा, पूर्ण 20-30 जणांची गँग घेऊन चालले पोरं. खतरनाक आहे, एवढ्यांना सांभाळणं म्हणजे, ते पण लोकलनी प्रवास करताना. चला आता करतो मी वेट. आता काय 10 मिनिटं आपल्याला लेट होईल, अजून 10 मिनिटानंतर येईल आपली ट्रेन. अजून ठाणे ट्रेनच आली नाही, 10 मिनिटं झाली लागले पण अजून आली नाही. चला बघतो आता कधी येते आपली ट्रेन, तसं जाऊ मग आपण लगेच फटाफट जायचं. टाइम नाही एक तर, आता वाजले 7 वाजले काय इथं पोचता. चला जातो आता फटाफट, जातो कुठं बोलतो काय, बसतो आता फटाफट इथं. ट्रेन मध्ये एवढी गर्दी भयंकर बने, पूर्ण पब्लिक कळवायची, अर्धी ट्रेन अख्खी, एवढी गर्दी होती ट्रेन मध्ये. तर आता आलोय फायनली घरी एवढ्या गर्दीत, आणि आता काही लय घाईत आहे. तर आता जातो फटाफट, आंघोळ करतो, फ्रेश होतो. आंघोळ पण नाही केले, तर आता पण वाजलेत आपले 8 वाजलेत. तर जास्त टाईम नाही राहिला आपल्याकडं, आता 1 तास आहे आणि निघायचं आहे. तयारी तर आपण रात्रीच केली होती काय, आणि जो याचा पुढचा नंतरचा मी नवीन ब्लॉग बनवेन. तर आता आलो आहे घरी. काही शपथ काही गर्दी होती काही ट्रेनमध्ये, लय भयंकर गर्दी होती. पूर्ण शरीरात आणि असला घाम काढला ना लोकांनी दाबून. तर काही गर्दी असतेच, कारण कळवा म्हटलं की गर्दी संध्याकाळची ट्रिप चोपल होते, आणि ती आज झाली. आणि रोजच असते ही, आजचीच गोष्ट नाही, रोजच असते. पण काय करू नाही शकत, कळव्यावाले आहेत, त्यांना हे सहन करावं लागतं. बॅड फिलिंग ते कळवावाले सांगू शकतात गाईज. तर आता आलो आहे फायनली घरी, आणि गाईज वरून ट्रेन लेट, वरून हे आता आपल्याकडे 1 तास उरला आहे. तर आता टाईम नाही, जातो फटाफट आंघोळ करतो. आंघोळ नाही केली, फ्रेश होतो. जेवण तर आता माहिती नाही आपलं होईल का नाही, कारण लेट झालं आहे, 8 वाजले. जातो पहिले फटाफट फ्रेश होतो. आणि खरं गाईज काय सांगू तुम्हाला, एवढी बेकार हालत झाली ट्रेनमध्ये,
असं पूर्ण सॉस थांबून पोट बीट अख्खं सर्व दाबलेलं लोकांनी. अर्धी ट्रेन अख्खी कळवावाली होती. चला काय सांगू आता. निघायचं आता. मी बॅग पॅक बी केली. आपल्याला बाहेर जायचं आहे त्यासाठी. तुम्हाला पुढच्या ब्लॉगला नक्कीच कळेल मी कुठं जाणार आहे आणि तो सर्व कंटेंट मी पुढच्या ब्लॉगलाच टाकणार आहे. तर हा आपला शेवटचा असेल. मग त्यानंतर आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. तर चला आता जातो, फटाफट अंघोळ करतो. गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगमध्ये. गाईज हा व्लॉग आणि पुढचा व्लॉग पण नक्की बघा. चला गाईज जातो आता, फटाफट अंघोळ करतो मी. बाय 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 बाय.